गुड मॉर्निंग एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आपण महा TETसाठी इंग्लिश ग्रामरचे MCQs बघणार आहोत, जे की अत्यंत महत्त्वाचे आहे आणि याच्यामधून 15 क्वेश्चन्स येतातच ग्रामर रिलेटेड. तर नक्की बघा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर बघा, चूज दी करेक्ट फॉर्म ऑफ वर्ब. आपल्याला करेक्ट फॉर्म ऑफ वर्ब चूज करायचं आहे यामध्ये. शी डॅश टू स्कूल एव्हरी डे. तर बघा, शी सिंग्युलर आहे, तर त्यासोबत आपल्याला काय यूज करावं लागेल? गोज यूज करावं लागेल. पण त्याच जागी अगर शी प्ल्युरल प्रोनाऊन असतं तर त्यासोबत आपण काय यूज केलं असतं? गो यूज केलं असतं. आयडेंटिफाय दी ॲडजेक्टिव्ह इन दिस सेंटेन्स. ॲडजेक्टिव्ह, व्हॉट इज ॲडजेक्टिव्ह? ॲडजेक्टिव्ह इफ गिव्स मोर इन्फॉर्मेशन अबाउट नाऊन ऑर प्रोनाऊन. नाऊन किंवा प्रोनाऊनबद्दल जी जास्तीची माहिती देते ते काय आहे? ॲडजेक्टिव्ह आहे. तर बघा, शी वोर अ ब्युटिफुल ड्रेस. तर ड्रेसबद्दल आपल्याला कुठली माहिती मिळत आहे की ड्रेस कसा आहे? ब्युटिफुल आहे. तर ब्युटिफुल काय झालं? ॲडजेक्टिव्ह. आणि शी इथे काय आहे? जे ऑप्शन्स दिलेले आहे. फॉर एक्झाम्पल आपण असं घेतलं की वोर. वोर म्हणजे घालणे, तर ते झालं वर्ब. शी काय आहे? प्रोनाऊन आहे. आणि ड्रेस काय आहे? नाऊन आहे. तर ब्युटिफुल काय झालं? ॲडजेक्टिव्ह आहे. चूज दी करेक्ट प्रिपोजिशन. प्रिपोजिशन काय करते? सेज दी, गिव्स दी इन्फॉर्मेशन वेअर दी नाऊन इज, ऑर वी कॅन से दॅट शोज दी पोझिशन ऑफ अ नाऊन. तर ही सॅट इन दी चेअर, रॉंग. ॲट दी चेअर, रॉंग. टू दी चेअर, रॉंग. ही सॅट ऑन दी चेअर. तो चेअरवर बसला, ऑन दी चेअर. सिलेक्ट दी करेक्ट आर्टिकल. शी बॉट ॲन अम्ब्रेला. ॲज अम्ब्रेला कशापासून सुरू होतं? यूपासून सुरू होतं. AEIOU. जेव्हा पण कुठला शब्द AEIOU पासून सुरू होत असेल तर त्याच्या आधी आपण काय लावणार? ॲन लावणार. फाइंड दी करेक्टली पंक्च्युएटेड सेंटेन्स. ही इज अ गुड बॉय. सेकंड वन राईट आहे, पण त्यामध्ये फुल स्टॉप दिलेला नाही आहे. तरी पण काय झालं की इट स्टार्ट्स विथ अ कॅपिटल लेटर अँड एंड्स विथ अ फुल स्टॉप. इथं फुल स्टॉप असता तर सेकंडवाला एक्झॅक्टली राईट आहे. चूज दी करेक्ट सेंटेन्स, करेक्ट टेन्स. आय डॅश माय होमवर्क बिफोर डिनर. तर बिफोर डिनर म्हणजे त्यांनी काय केलं आहे? जेवणाच्या आधीच आपलं होमवर्क कंप्लीट केलेलं आहे. तर फिनिश्ड काय येणार? पास्ट टेन्स येणार, फिनिश्ड. V2 फॉर्म. आयडेंटिफाय नाऊन इन दिस सेंटेन्स. दी कॅट चेस्ड दी माऊस. तर आपल्याला काय नाऊन माहीत करायचं आहे. इथे नाऊन काय आहे? कॅट आणि माऊस दोन्ही पण नाऊन आहे. ठीक आहे. इथं फक्त कॅट दिलेला आहे, पण दोन्ही पण राईट आहे. कॅट आणि माऊस बोथ C and D आर करेक्ट. चूज दी करेक्ट पॅसिव्ह फॉर्म, व्हॉइस फॉर्म. दे बिल्ट अ हाऊस. आता पॅसिव्ह फॉर्ममध्ये काय येणार? हाऊस आधी येणार. अ हाऊस वॉस. का बरं? बिल्ट आहे तर पास्ट टेन्स आहे आणि बिल्ट पास्ट टेन्स आहे म्हणून आपण काय लावणार? वॉस लावणार. वॉस बिल्ट बाय देम. चूज दी करेक्ट प्रोनाऊन. रवी अँड आय वेंट टू दी पार्क अँड प्लेड फुटबॉल. तर रवी अँड आय वेंट टू दी पार्क. रवी अँड आय म्हणजे काय येणार? वी येणार. चूज दी करेक्ट सिनॉनिम. सिनॉनिम म्हणजे मीनिंग. तर हॅपीचं सिनॉनिम काय आहे? जॉयफुल. चूज दी करेक्ट अँटोनिम. अँटोनिम ऑफ स्ट्रॉंग. स्ट्रॉंगचं जे अपोजिट, अँटोनिम म्हणजे अपोजिट. अपोजिट स्ट्रॉंग, वीक. चूज दी करेक्ट हेल्पिंग वर्ब. शी डॅश सिंगिंग अ सॉन्ग. शी सिंग्युलर आहे, त्याच्यामुळे आपण काय यूज करणार? इज यूज करणार. चूज दी करेक्ट स्पेलिंग. बिलीव्हचं बरोबरवालं स्पेलिंग कुठलं आहे? BELIVE, बिलीव. चूज दी करेक्ट फॉर्म ऑफ डिग्री. दिस बुक इज डॅश दॅन दॅट वन. आता जेव्हा पण करेक्ट डिग्रीमध्ये दॅन आलं तर कुठलं डिग्री राहते? कंपॅरेटिव्ह डिग्री राहते आणि म्हणून दिस बुक इज बेटर दॅन दॅट वन. आयडेंटिफाय दी कंजक्शन. कंजक्शन मीन्स जॉईन टू फ्रेसेस, जॉईन टू सेंटेन्सेस ऑर टू वर्ड्स. आय वॉज टायर्ड बट आय फिनिश्ड माय वर्क. तर इथे बट काय? आय वॉज टायर्ड एक सेंटेन्स आहे, आय फिनिश्ड माय वर्क दुसरं सेंटेन्स आहे. तर याला आपण जोडलं कशाने आहे? बटनी. म्हणून बट काय आहे? कंजक्शन आहे. चूज दी करेक्ट इनडायरेक्ट स्पीच. ही सेड आय एम टायर्ड. ही सेड आय एम टायर्ड. त्याला इनडायरेक्ट स्पीचमध्ये कसं लिहित आहे? ही सेड दॅट ही वॉज टायर्ड. Identify the correct modal verb.
यू डॅश ओबे युअर पॅरेंट्स. यू शुड ओबे युअर पॅरेंट्स. चूज दी करेक्ट क्वेश्चन टॅग. करेक्ट क्वेश्चन टॅग सांगायचं आहे. शी इज अ टीचर. तर बघा, शी इज अ टीचर एक पॉझिटिव्ह स्टेटमेंट आहे. जेव्हा पण स्टेटमेंट पॉझिटिव्ह असते आणि आपल्याला क्वेश्चन टॅग यूज करायचं असते तेव्हा तो काय होणार, अगर सेंटेन्स पॉझिटिव्ह असेल तर क्वेश्चन टॅग निगेटिव्ह राहणार आणि अगर सेंटेन्स निगेटिव्ह असेल तर क्वेश्चन टॅग काय राहणार, पॉझिटिव्ह राहणार. तर इथे काय आहे, हेल्पिंग वर्ब इज आहे म्हणून आपण काय लिहिणार, इजंट शी. फिल इन द ब्लँक्स. इफ इट रेन्स वी डॅश स्टे ॲट होम. इफ इट रेन्स मीन्स पाऊस यायचा आहे, वेळ आहे, म्हणजे काय झालं ते फ्युचर झालं. वी विल. ओके, वी विल स्टे ॲट होम. चूज द करेक्ट प्रिपोजिशन. ही इज अफ्रेड ऑफ स्नेक्स. ही इज अफ्रेड ऑफ स्नेक्स. आयडेंटिफाय द टाईप ऑफ सेंटेन्स. प्लीज ओपन दी डोर. प्लीज म्हणजे डेफिनेटली काय आहे, इम्परेटिव्ह सेंटेन्स आहे. कारण इम्परेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय होत असते, जिथे आपण रिक्वेस्ट, कमांड, ऑर्डर, ॲडवाईस देत असतो अशा सेंटेन्सला काय म्हटलं जाते, इम्परेटिव्ह सेंटेन्स म्हटलं जाते.